एक मुलगा आपल्या घरी बसलेला होता. तेव्हा त्याला त्याच्या मोबाईलवर त्याच्या मावशीचा फोन येतो. त्याची मावशी म्हणू लागते की मला अर्जंटमध्ये 500 रुपयांची खूप गरज आहे आणि तू तुझ्या आईशी बोलून लवकर पैसे घेऊन ये. जसं त्या मुलाने हे सगळं ऐकलं तसं त्याने लगेच मावशीचा फोन कट केला आणि सरळ आपल्या आईकडे तो गेला आणि आपल्या आईला जाऊन पूर्ण सत्य सांगितलं की कशा प्रकारे मावशीचा फोन आला आहे. मग त्याची आई काहीही न विचारता बहिणीशी बोलल्याशिवाय आपल्या मुलाला लगेच पैसे काढून देऊन टाकते आणि मग तिचा मुलगा पटकन आपली बाईक काढतो आणि पैसे घेऊन आपल्या मावशीच्या घरी निघून जातो. सुमारे 25 ते 30 मिनिटातच तो तिथे पोहोचतो आणि जसा तो घराच्या दरवाजाची बेल वाजवतो आणि जसं त्याची मावशी दरवाजा उघडते तसं त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो पाहतो की त्याच्या समोर एक खूप सुंदर महिला उभी आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याचीच मावशी आहे, जी एखाद्या स्वर्गातील अप्सरेपेक्षा कमी वाटत नव्हती. असा जवळपास 2 मिनिटे तो आपल्या मावशीकडे बघत राहिला आणि आपली नजर मावशीवरून तो हटत नव्हता. तेव्हा त्याची मावशी त्याला आत घेऊन जाते आणि त्याच्याकडून पैसे घेते आणि जशी संध्याकाळ होते तसा तो मुलगा विचार करू लागतो की काही झालं तरी आज मी रात्री इथंच थांबेन आणि माझा जो प्लॅन आहे तो मी करूनच राहील. योगायोगाने तसंच होतं. तो तिथेच थांबतो आणि रात्री 12 वाजता तो आपल्या मावशीसोबत काहीतरी असं करतो जे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेवटी या मुलाने आपल्या मावशीसोबत असं कोणतं काम केलं जे झाल्यावर सकाळी उठल्यावर त्याच्या मावशीला नीट चालताही येत नव्हतं. मित्रांनो, घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही घटना राजस्थान राज्यातील एका गावात घडली आहे. त्या गावाचं नाव होतं चिराव. चिराव या गावात एक मुलगा राहत होता. त्या मुलाचं नाव राहुल होतं. आता जर मी त्याच्या वयाबद्दल बोललो तर त्यावेळी राहुलचं वय साधारण 22 वर्ष होतं. मित्रांनो, राहुल आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. ना त्याला भाऊ होता ना बहीण होतं. एकदमच एकटाच मुलगा, त्यामुळे सगळे लाडकोड त्याचे व्हायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि राहुल घरी अगदी मोकळा बसलेला होता. आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की या काळात किती भयंकर उकाडा पडतो. पंख्याशिवाय बसणं देखील कठीण आहे. आणि जर राहुलबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, तो लहानपणापासूनच खूप स्मार्ट आणि देखणा मुलगा होता. आता तुम्हाला माहितीच आहे, ज्या घरात फक्त एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते तिथे त्यांना सगळ्या गोष्टी भरपूर मिळतात. चांगलं खाणं, चांगले कपडे आणि कुठलंही टेन्शन नाही. अशा मुलांचं शरीर देखील फिट आणि आकर्षक असतं. ते दिसायला चांगले असतात आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळी चमक असते. राहुल देखील तसाच होता. लहानपणापासून आकर्षक, आईवडिलांचा एकुलता एक लाडका, त्यामुळे राहुलला कोणत्याही गोष्टींची काहीच कमतरता नव्हती. अशाच प्रकारे वेळ जात राहतो. एक दिवशी राहुल आपल्या घरी मोकळा बसलेला होता. त्याचवेळी त्याची मावशी, जी त्याच्यापासून सुमारे 15 किलोमीटर दूर राहत होती, ती राहुलला फोन करते. राहुल मावशीचा फोन उचलतो तर मावशी म्हणते, राहुल, मला सध्या 500 रुपयांची खूप गरज आहे, त्यामुळे तू पटकन तुझ्या आईसोबत बोल आणि माझ्यासाठी पैसे घेऊन ये. आता राहुल आपल्या मावशीला हेही विचारत नाही की शेवटी मावशीला 500 रुपयांची काय गरज पडली आहे. तो थेट मावशीचा फोन कट करतो आणि फोन कट केल्यानंतर लगेच आपल्या आईकडे जातो आणि मावशीने सांगितलेली सगळी गोष्ट आईला सांगतो की कशा प्रकारे मावशीचा फोन आला आहे, 500 रुपये घेऊन ये असे म्हणत आहे आणि अर्जंट गरज आहे, आत्ताच घेऊन ये असं सांगितलं आहे. जेव्हा त्याची आई हे सगळं ऐकते तेव्हा ती पैसे देण्यासाठी तयार होते. तीही विचारत नाही की इतकी अर्जंट गरज काय पडली आहे, कारण राहुलचे काका खूप पैसे कमवतात आणि ते विदेशात राहतात. म्हणून राहुलची आई लगेच काही पैसे काढून राहुलच्या हातात देते आणि मग राहुल आपली बाईक काढतो आणि पैसे देण्यासाठी आपल्या मावशीच्या घरी निघून जातो. राहुलच्या घरापासून त्याच्या मावशीचं घर सुमारे 15 किलोमीटर दूर होतं. पण राहुलसाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. तो बाईक घेतो आणि आरामात 25 मिनिटात आपल्या मावशीच्या घरी पोहोचतो. त्या दिवशी अगदी तसंच होतं. राहुल मावशीच्या घरी पोहोचतो आणि दरवाजाची बेल वाजवतो. पण बेल वाजवल्यानंतरही सुमारे 2-3 मिनिटे कोणताही प्रतिसाद येत नाही. मग थोड्या वेळाने दरवाजा उघडतो आणि समोर त्याची मावशी उभी असते.
जशी राहुलची नजर आपल्या मावशीवर पडते तो काही क्षणासाठी पूर्ण थक्क होऊन जातो, कारण त्याची मावशी खरोखरच खूप सुंदर दिसत होती. तिचं वय साधारणपणे 27 वर्षाच्या आसपास असावं आणि अजूनपर्यंत तिला मूल देखील नव्हतं. राहुलच्या डोळ्यांनी आपल्या मावशीकडे एकटक पाहणं सुरूच ठेवलं. 2-3 मिनिटे तो फक्त बघतच राहिला, काही बोललाच नाही. तेव्हा त्याची मावशी हसत विचारते, "काय झालं राहुल, असं काय बघतोयस? आयुष्यात कधी बाई पाहिली नाही का?" राहुल थोडा लाजत म्हणतो, "मावशी, बायका तर खूप आयुष्यात पाहिल्या आहेत, पण तुमच्यासारखी खरं तर सांगू कधीच पाहिली नाही." हे ऐकून मावशी हसते. तिच्या हसण्यात थोडा खोडसरपणा होता आणि थोडा आपलेपणा देखील होता. ती ही गोष्ट हलक्यात घेते आणि हसून टाळते. मावशी हसत म्हणते, "अरे तू पण मोठा मजेदार आहे, चल घरात ये." आता मित्रांनो, जर मावशीच्या घराबद्दल बोलायचं झालं तर ते घर खरंच खूप मोठं होतं. अगदी मोकळं आणि आलिशान घर होतं. आणि सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्या एवढ्या मोठ्या घरात मावशी एकटीच राहत होती. राहुलला ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटते. तो मावशीला विचारतो, "मावशी, तुम्ही एवढ्या मोठ्या घरात एकट्या का राहता?" मावशी हलकस राहून उत्तर देते, "हो बाळा, मी एकटीच राहते. तुझे काका तर विदेशात असतात. वर्षातून 1-2 वेळाच ते येतात आणि जास्त वेळ घराच्या बाहेरच असतात. त्यामुळे सगळं घर, सगळा वेळ फक्त माझाच असतो." आता राहुलच्या मनात मात्र वेगळ्याच गोष्टी सुरू होत्यात. त्याने मनात ठरवून टाकलं होतं, आज इथे जर थांबायची संधी मिळाली तर काहीतरी खास नक्की करायचं. त्याच्या डोक्यात पूर्ण प्लॅन फिरत होता. तेवढ्यात मावशी उठते. ती म्हणते, "मी चहा करून आणते." आणि ती घरात आत निघून जाते. सुमारे 5 मिनिटांनी मावशी चहा घेऊन परत येते. दोघेजण बसतात आणि चहाच्या घोटांसोबत गप्पांचा सिलसिला सुरू होतो. राहुलच्या मनात अजूनही प्रश्न चालू असतो, मावशीने जे 500 रुपये मागितले ते नेमके कशासाठी? पण त्याआधी मावशी स्वतःच बोलते, "चल, पैसे आणलेस ना, दाखव, मला दे." राहुल खिशातून पैसे काढतो आणि मावशीला देतो. पण पैसे देताना तो थोडा संकोचून एक प्रश्न विचारतो, "मावशी, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू का?" मावशी हलकंसं हसून म्हणते, "नक्की बाळा, काय झालं, विचार ना." राहुल थोडा गंभीर होत म्हणतो, "खरं तर मी पैसे घेताना आईला हे विचारलं नाही की मावशीला नेमकी काय गरज आहे. आणि मी तुम्हाला देखील विचारलं नाही. आता मी पैसे घेऊन येथे आलो आहे, तर मला सांगा, इतकी अर्जंट गरज कशासाठी पडली? कारण आपले काका तर खूप पैसे कमावतात." हे ऐकून राहुलची मावशी थोडी अस्वस्थ होते आणि म्हणते, "गोष्ट तशी नाही. मी तुला सांगू इच्छिते, पण मला थोडी अडचण होत आहे." तेव्हा राहुल तिला म्हणतो, "काही अडचण नाही मावशी, काही पण असो, तुम्ही मला आरामात सांगू शकता. मी कोणालाही काही सांगणार नाही." काही क्षण मावशी शांत बसून राहते, जणू मनात काहीतरी जड होते. पण मग अचानक ती बोलते, "ठीक आहे राहुल, आता तुला लपून काय फायदा? मी तुला सगळं खरं सांगते." मग मावशी हळूहळू तोंड उघडते. ती म्हणते, "हे बघ राहुल, काही काळापूर्वी माझी एका मुलासोबत बोलणी व्हायची. तो मला खुश ठेवण्यासाठी काही देखील करायचा. एकदा तर त्याने अर्जंटमध्ये माझ्यासाठी 500 रुपयांची शॉपिंग करून दिली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आमच्यामध्ये मोठा वाद झाला आहे आणि आता तो मुलगा माझ्याकडून त्याचे पैसे परत मागत आहे." मावशीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ती पुढे म्हणाली, "मी जर त्याला पैसे परत दिले नाही तर त्याच्याकडे माझे काही फोटो आहे आणि तो त्याचा गैरवापर करू शकतो." आता राहुलला पूर्ण गोष्ट समजते. तो एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, "काही नाही मावशी, हे पैसे घेऊन त्याच्या तोंडावर फेकून द्या, म्हणजे त्याचा अध्याय कायमचा बंद होईल." मावशीला थोडा दिलासा मिळतो. ती हसत म्हणते, "ठीक आहे राहुल, मी पैसे घेऊन येते, मग येऊन तुझ्यासोबत निवांत बोलते." राहुल तिचं ऐकून तिथे बसून राहतो आणि मावशी पैशाचं पाकिट घेऊन त्या मुलाकडे निघून जाते. आता घरात साधारण 25 ते 30 मिनिटे जातात, पण मावशी काही परत येत नाही. राहुल बेचैन होतो. तो विचार करू लागतो, इतका उशीर का होत आहे? कुठे काही गडबड तर झाली नाही ना? पण त्याच्या मनात दुसराही विचार येतो, आज जर चुकून मावशीने मला इथे थांबायला सांगितले तर समाजली किस्मत खुलली. मग जे ठरवलंय ते करूनच दाखवतो. सुमारे अर्ध्या तासानंतर मावशी परत येते. जशी ती आत येते, राहुल लगेच विचारतो, "अरे मावशी, इतका उशीर कशाला झाला? पैसे तर द्यायचे होते, देऊन पटकन परत यायला हवं होतं." पण मित्रांनो, या प्रश्नावर राहुलची मावशी त्याला काही देखील सांगत नाही. ती कारण देते, ट्रॅफिकमुळे उशीर झाला. राहुलही या गोष्टीकडे फार लक्ष देत नाही. त्यानंतर साधारणपणे संध्याकाळचे 5 वाजतात.
राहुल विचार करतो, आता निघायची वेळ झाली आहे. एकदा मावशीशी बोलून घेऊ. जर तिने मला थांबवलं तर कदाचित बरं होईल. राहुल आपल्या मावशीकडे जातो आणि म्हणतो, मावशी आता मी निघतो, तुमचं काम झालं. ही गोष्ट ऐकून मावशी लगेच म्हणते, कुठे चाललास? मी तुला रात्री कुठे देखील जाऊ देणार नाही. आणि बघ, संध्याकाळ झाली आहे. तुझ्या आईशी मी स्वतः बोलते, तुला काही अडचण होणार नाही. जसं मावशीच्या तोंडून हे शब्द राहुलने ऐकले तसा त्याचा आनंद गगनात माविण्याचा झाला. खरं तर राहुलला देखील हेच हवं होतं की तो इथेच थांबावा. आणि आता मावशीने स्वतःच त्याला सांगितलं, इथेच थांब. त्याच्या मनाला प्रचंड दिलासा मिळतो. संध्याकाळ झाली होती. घराच्या अंगणात हलकी थंड हवा वाहत होती. राहुल आणि त्याची मावशी दोघेही तिथे बसून गप्पा मारत होते. माहोल खूप शांत झाला होता. राहुलला तिथे कोणाचीही काही भीती वाटत नव्हती, कारण त्याचे काका विदेशात होते आणि घराच्या बाहेरचा कोणताही माणूस सहज आत येऊ शकत नव्हता. एकदा गेट बंद झाले की संपूर्ण घर किल्ल्यासारखं बंद व्हायचं. तिकडे राहुलची मावशी स्वयंपाकघरात लागली होती, कारण आज राहुल आला होता आणि असं कसं होणार की त्याच्यासाठी चांगलं जेवण बनणार नाही. ती पूर्ण मेहनत आणि प्रेमाने राहुलसाठी खास जेवण बनवू लागली. सुमारे 1 ते 1.5 तासाच्या मेहनतीनंतर जेवण तयार होतं आणि मावशी स्वतः टेबलावर बसून सगळं जेवण वाढून ठेवते. मग राहुल आणि त्याची मावशी एकत्र बसून जेवायला लागतात. जेवण इतकं स्वादिष्ट होतं की दोघांनी 15 ते 20 मिनिटात सगळं जेवण संपवलं. आता वेळ होती झोपायची, पण इथेच थोडा प्रश्न निर्माण होतो. राहुलच्या मनात एकच विचार चालू होतो की मावशी मला वेगळ्या खोलीत झोपायला पाठवील. जर मी वेगळ्या खोलीत झोपलो आणि चुकून गाढ झोप लागली तर काहीतरी बिघडेल का? राहुल शांत होतो, पण त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. का बरं मावशीसोबत? म्हणजे त्याच खोलीत त्याला झोपता येईल का? तो डोकं चालू लागतो. कसं होईल? मी तिच्यासोबत कसं झोपू? मग तो काय करतो? मावशी येण्याआधीच तो तिच्या खोलीत जाऊन तिच्या बेडवर जाऊन पडतो. मित्रांनो, मावशीला घरातील कामं संपवायला साधारण 1 ते 2 तास लागतात. वेळ होते रात्रीचे 10 वाजतात. मग ती येते आणि तिथेच येऊन झोपते. मग आता मावशी हळूहळू आराम करू लागते, पण राहुल अजूनही स्पष्ट काही बोलू शकत नव्हता. त्याच्या मनात खूप काही होतं, पण त्याची जीभ त्याला साथ देत नव्हती. त्याला समजत नव्हतं की मावशीसोबत बोलणं सुरू कसं करायचं. राहुल थोडी हिंमत गोळा करतो आणि बोलता बोलता मावशीला विचारू लागतो, तुम्ही त्या मुलाशी मैत्री का केली होती? असा मुलगा का निवडला ज्याने तुमच्यासाठी काही करू शकला नाही? हे ऐकून मावशी थोडी दुःखी होते. ती म्हणते, राहुल, मला काय माहीत होतं तो असा निघेल. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो माझ्यासोबत असं करेल. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं. हे ऐकून राहुल थोडा भावुक होतो आणि म्हणतो, मावशी, आजकालचे मुलगे असेच असतात आणि जे चांगले असतात त्यांच्याशी तुम्ही मैत्री करत नाही. मावशी उलट विचारते, चांगले कोण आहे? आजच्या काळात कुणी चांगलं उरलंय का? राहुल हसत म्हणतो, का नाही मावशी, एकदा तुम्ही मला फोन केला आणि मी पैसे घेऊन थेट तुमच्या घरी आलो. बघा मी चांगला आहे का नाही? मावशी या गोष्टीवर असते आणि म्हणते, राहुल, तुझी गोष्ट वेगळी आहे. राहुल लगेच म्हणतो, वेगळी कशी मावशी? मी पण मुलगाच आहे. यावेळी मावशी शांत होते, काहीच बोलत नाही. माहोल पूर्ण शांत होतो आणि त्या शांततेत राहुलच्या मनात प्रचंड हालचाल सुरू असते. तो विचार करू लागतो, आजची रात्र अशीच निघून गेली आणि मी काही बोललो नाही तर कदाचित ही संधी कायमचीच निघून जाईल. झोप लागली तर मनातील गोष्ट अपुरी राहील. म्हणून राहुल हळूहळू मावशीची खुलून बोलायला लागतो. थोडं थोडं करून तो आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर मांडतो. आता मावशीही त्याचे बोलणं ऐकत होती आणि समजत होती. आणि तेव्हाच ती हसून म्हणाली, राहुल, मला तर त्या दिवशी समजलं होतं जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या दारात उभा राहून मला बघत होता. त्याचवेळी मला कळालं होतं की तुझ्या मनात काहीतरी आहे. राहुल थोडा आश्चर्याने विचारतो, जर तुम्हाला त्या दिवशीच कळालं होतं तर मग इतका वेळ का लावलात? मावशी, मी तेव्हापासूनच तुमची वाट बघतोय. मित्रांनो, त्यानंतर राहुल हे सगळं ऐकून आपल्या मावशीला म्हणतो, मावशी, आता वाट पाहणं संपलं, कारण सकाळ व्हायला जास्त वेळ नाही. त्यानंतर राहुल आपला कार्यक्रम सुरू करतो आणि सलग 3 ते 4 तास तो सुरूच ठेवतो. अशा प्रकारे या दोघांमध्ये हे सगळं घडतं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.